विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं ध्यास प्रबोधिनीमध्ये. आणि ध्यास प्रबोधिनीमध्ये आपण एक नवीन पीवायक्यू आधारित सिरीज सुरू करतोय. त्याचं नाव आहे पीवायक्यू टू कंटेंट टू प्रेडिक्शन सिरीज. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागचे 2-3 पेपर जे आहेत, पर्टिक्युलरली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चा पेपर आणि कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026 चा पेपर, याच्यामध्ये आयोगाने थोडीशी त्यांच्या प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवली आहे. पण या सगळ्या प्रश्नांना जर पीवायक्यूचा संदर्भ असेल आणि त्या पीवायक्यू वरनं कंटेंट नेमका कोणता करायचा हे आपलं फिक्स झालं आणि पीवायक्यू आधारित प्रेडिक्शन आपल्याला करता आले, तर प्रत्येक विषयामध्ये आपल्याला हक्काचा एखादा दुसरा अधिकचा मार्क इतरांपेक्षा घेता येऊ शकतो. आणि हेच सगळं डोळ्यासमोर ठेवून पर्टिक्युलरली आपल्या भूगोल या विषयाच्या संदर्भानं सुरुवातीला आपण पीवायक्यू टू कंटेंट टू प्रेडिक्शन सिरीज सुरू करणार आहोत आणि त्याचं हे पहिले लेक्चर आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय असणार आहे, आयोगाचे आतापर्यंत एका सर्टन टॉपिकला आधारित जर एकापेक्षा अधिक पीवायक्यू आलेले असतील आणि ते फ्रिक्वेंटली रिपीट होत असतील तर तो टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे हे आपल्याला कळतं. मग आपण काय करणार आहोत, साधारणतः तुमच्या समोर आधी त्या सगळ्या पीवायक्यूची समोर चर्चा करणार आहोत. ते सगळे पीवायक्यू तुमच्या समोर ठेवले की त्याच्यावर आधारित त्याचा कंटेंट बघणार आहोत आणि त्या कंटेंटमध्ये पीवायक्यूचा मिस झालेला कंटेंट समोर ठेवून आपण प्रेडिक्शन कोणते येऊ शकतं, एखादा करंटच्या अँगलला मुद्दा असेल तर तो कसा कव्हर होऊ शकतो. जसा की यावर्षी अरवली पर्वत हा प्राचीन वली पर्वत आहे, अशा प्रकारचा एक प्रश्न राज्यसेवा पूर्व 2026 आलेला होता. हा पीवायक्यू बेस आहे, कारण 2011च्या पेपरमध्ये प्रश्न असा आलेला होता की डॅश डॅश हा पुढीलपैकी सर्वात प्राचीन वली पर्वत आहे, त्याचं उत्तर तुमचं अरवली होतं आणि त्याच्यावरनं आयोगाने मग तो धागा पकडून यावर्षी प्रश्न विचारला. तर अशा प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत आणि पीवायक्यू बघत असताना तो टॉपिक पूर्ण पद्धतीनं कव्हर करण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी असणार आहे. हे सगळे व्हिडिओ एकदम शॉर्ट असतील, साधारणतः मॅक्सिमम 10 मिनिटाचे व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणार आहोत आणि दर एक 4-5 दिवसांतर तरी एकदा या घटकावरचा व्हिडिओ पहिल्यांदा आपल्या भूगोल विषयासाठी आणि जसं जसं आपण पुढे जाणार आहोत तसं बाकीच्या विषयांसाठी सुद्धा देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. सो आजचं जे आपलं पहिले लेक्चर आहे त्या पहिल्या लेक्चरवरचा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि तो आहे, आपण भारताच्या भूगोलानं सुरुवात करूयात. आणि भारताच्या भूगोलामध्ये प्राकृतिक मला पहिला घटक सापडलेला आहे, तो म्हणजे आपल्याकडे जे वेगवेगळी बेट आहेत आणि त्या बेटांना वेगळे करणारे जे चॅनल्स आहेत त्याच्यावरती आतापर्यंत आयोगानं 5 पीवायक्यू विचारलेले आहेत. आणि मी फारच लांबचे घेतले नाहीत पीवायक्यू, 2015 पासूनचे पीवायक्यू मी घेतलेले आहेत आणि फ्रिक्वेंटली या घटकावरती आयोग प्रश्न विचारतं. आणि मला जर असं विचार की या घटकावरती इथून पुढे प्रश्न येईल का, तर 100% या घटकावरती इथून पुढे सुद्धा प्रश्न येणार आहे. त्यामुळे आधी आपण घटकात म्हणजे प्रश्नांची चर्चा करूयात आणि त्यानंतर कंटेंट बघूयात, कारण आपल्या सिरीजचं नाव असेल पीवायक्यू टू कंटेंट टू प्रेडिक्शन. आता ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं ध्यास प्रबोधिनीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये त्या सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती की तुम्ही आपलं युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्रामचा चॅनल प्रेमराज चव्हाण या नावाने त्याला सुद्धा सबस्क्राईब करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करण्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि सोबतच तुमचं लाईकचं बटन सुद्धा दाबा, कारण आपण विद्यार्थ्यांना उपयोगाचा असणारा कंटेंट नेहमी देत असतो, हे लक्षात ठेवा. ओके, चलो पहिला प्रश्न आहे तुमचा. 10 डिग्री चॅनल आहे, हा 10 डिग्री चॅनल कोणत्या बेटांच्या दरम्यान आहे असा पहिला प्रश्न आहे. प्रश्न फक्त समोर लक्षात ठेवा, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना हा प्रश्न काय हे नेमकं माहिती आहे, त्यामुळे त्याची अडचण नाहीये. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी याच्यावरनं आपण कंटेंट आता लगेचच बघणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमचा दिसतोय. पुढचा प्रश्न आहे, लक्षद्वीप आणि मिनिकॉय ही बेट कशामुळे विभक्त झालीत आणि पुन्हा तुम्हाला 8 डिग्री का 9 डिग्री का 10 डिग्री असे चॅनल विचारलेत. म्हणजे एकच घटकला धरून आपण पुढचा प्रश्न सुद्धा तयार केला. आता याच्या पुढचा प्रश्न काय आहे, या 2 प्रश्नांचं मिक्सर केलं आणि राज्यसेवा पूर्व 2017ला प्रश्न विचारला. हा राज्यसेवा पूर्व 17चा प्रश्न आहे. 8 डिग्री 9 डिग्री 10 डिग्री आणि डुंकनची ओळ म्हणजे 11 डिग्रीवरती प्रश्न या ठिकाणी रिपीट झाला राज्यसेवा पूर्व 17ला. याच्या आधीचे प्रश्न तुमचे होते कंबाईन प्रिलिम्स 2021चा. त्याच्या आधीचा प्रश्न तुमचा होता तो आहे क्लर्क म्हणजे ग्रुप सी ची आपण प्रिलिम्स आहे 2018चा. आणि अजून एक चौथा प्रश्न याच्यावरचा आहे, तो पुढचा प्रश्न आहे फॉरेस्ट प्रिलिम्स 2000 मेन्स 2018चा प्रश्न आहे. जुन्या पॅटर्नला फॉरेनची जी ऑब्जेक्टिव्हची मेन्स होती त्यावेळेला पेपर 1 जो होता तुमचा जीएस त्यातला प्रश्न आहे. आणि मालदीव बेट खालीलपैकी कोणत्या बेटांच्या दक्षिणेला आहेत असा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे एकाच टॉपिकवरती आधारित आतापर्यंत आयोगानं 4 प्रश्न विचारले. एक सिमिलर कंटेंट बघून हे प्रश्न आपल्याला सोडवता येत आहेत का आणि यातला जो कंटेंट मिस झालाय त्याच्यावरती पुढचं प्रेडिक्शन आपल्याला काय करता येईल याच्या अनुषंगाने आपण इथं कंटेंट बघूयात. सो आता बघूयात आपण या टॉपिकचा कंटेंट. हे आहेत भारताच्या प्राकृतिक भूगोलामध्ये असणारी भारतीय बेट, जो की भारताच्या प्राकृतिक भूगोलाचा 5वा महत्वाचा घटक आहे आणि त्या संदर्भाने माहिती बघणं आपल्याला गरजेचं आहे. आता ही प्रेडिक्शन सिरीज असल्या कारणानं थोडीशी मी इथं क्विक रिव्हिजन घेणार आहे, हे लक्षात ठेवा. ही भारताची खालची कापणी, ज्यांनी माझे लेक्चर बघितलेत त्यांना कापणी नावाची कन्सेप्ट माहिती आहे. कापणी म्हणजे भारताचा जो पेनिन्सुला आहे तो पेनिन्सुला, इकडे तुमचा अरबी समुद्र आहे,
इकडे तुमचा बंगालचा उपसागर आहे. अरबी समुद्रामध्ये आपल्याकडे जी बेट आहेत ती आपली बेट आहेत लक्षद्वीपची बेटं, आणि तुमच्या बंगालच्या उपसागरामध्ये जी बेट आहेत ती आहेत तुमची अंदमान आणि निकोबारची बेटा. ही कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर आहे, याच्यामध्ये काय अडचण नाहीये. आता दुसरी गोष्ट इथे येते, पहिल्यांदा आपण बघूयात लक्षद्वीप बेटांच्या संदर्भानं. हे लक्षद्वीप जी बेट आहेत ती बेट तुमची इथं अरबी समुद्रामध्ये असणार आहेत. ओके, आता लक्षद्वीप बेटांमध्ये आपल्याकडे 3 प्रमुख बेट आहेत. तसं पाहायला गेलं तर लक्षद्वीप बेटांमधल्या फक्त 36 जी बेट आहेत, तर त्यातल्या पण खूप कमी बेटांवरती मानवी वस्ती त्याकडे राहते. आता याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला गेला होता. तो प्रश्न असा होता, राज्यसेवा पूर्व 2025 ला प्रश्न विचारला होता, भारतातली सर्वात जास्त अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईबची टक्केवारी जी आहे ती लक्षद्वीपला सगळ्यात जास्त सापडते. लक्षद्वीपवरतीच मला वाटतं कंबाईनच्या 2024च्या पेपरला प्रश्न विचारला होता, लक्षद्वीप या देशाची म्हणजे केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कवरत्ती ही आहे. त्यामुळे त्याच्यावरती कंटिन्युअसली प्रश्न आहेत. हे 2 प्रश्न त्याला ऍडिशनल लक्षात घ्या. इथं तुमची 3 बेट आहेत तुमची. एक तुमचं अमीन देवी नावाचं बेट आहे, दुसरं तुमचं लक्षद्वीप नावाचं बेट आहे, आणि तिसरं तुमचं मिनिकॉय नावाचं बेट आहे. कुठली कुठली तुमची? अमीन देवी नावाचं बेट आहे, हे पहिलं अमीन देवी. ओके, दुसरं तुमचं लक्षद्वीप नावाचं बेट आहे, आणि तिसरं तुमचं महत्वाचं बेट आहे ते म्हणजे मिनिकॉय. ओके, आणि यांच्या पलीकडं दक्षिणेला जो आहे तो आहे तुमचा मालदीव नावाचा देश. त्याला मागच्या प्रश्नामध्ये आपण काय म्हणलं? मालदीवची बेट. आता हे मालदीव आहे तुमचं. आता हे मालदीव टू मिनिकॉय, मिनिकॉय टू लक्षद्वीप हे आहे ते काही चॅनल्सला वेगळे केले. हे चॅनल्स म्हणजे काय? तुमच्या साधारणतः वॉटर बॉडीज आहेत ज्या 2 बेटांना किंवा लँड बॉडीजला वेगळ्या करतात, आणि तुमच्या नेमक्या या मालदीव आणि मिनिकॉयच्या मध्ये एक तुमची वॉटर बॉडी आहे, आणि मिनिकॉय आणि लक्षद्वीप किंवा मिनिकॉय आणि अमीन देवी यांच्यामध्ये तुमची एक वॉटर बॉडी आहे. ते इथं आपल्याला लक्षात घ्यायचं. मग ती वॉटर बॉडी कुठली? भारताचा अक्षवृत्ती विस्तार बघितला तर हा तुमचा इथं 8 डिग्री 4 करा उत्तर या ठिकाणी आहे, आणि इथं नेमकं तुमचं 8 डिग्री चॅनल आहे. या 8 डिग्री चॅनलला तुमचं मालदीव आणि मिनिकॉय वेगळं झालंय, आणि नंतर मिनिकॉय ते लक्षद्वीप किंवा मिनिकॉय ते अमीन देवी हे तुमचं इथं 9 डिग्री चॅनलनं वेगळं झालेलं तुम्हाला दिसतं. त्यामुळे हे 2 फॅक्ट इथं कायम लक्षात ठेवायचे. 8 डिग्री चॅनलनं मालदीव टू मिनिकॉय आणि 9 डिग्री चॅनलनं मिनिकॉय टू लक्षद्वीप किंवा मिनिकॉय टू अमीन देवी लक्षात ठेवायचं. मग इकडे काय तुमचं? आता पहिला तर अंदमान निकोबार बेटांचा उत्तर दक्षिण क्रम लक्षात ठेवायचा. इथं आहे तुमचं उत्तर अंदमान, इथं आहे तुमचं मध्य अंदमान, इथं आहे तुमचं दक्षिण अंदमान, आणि इथं येतं तुमचं छोटं अंदमान. त्यानंतर इथं येतं तुमचं निकोबारची 3 बेटं असतात. एक तुमचं आहे कार निकोबार, छोटे निकोबार आणि ग्रेट निकोबार. ही 3 बेटं तुम्हाला इथं लक्षात ठेवायची. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्या हे तुमचं अंदमान निकोबार, हे अंदमान आणि हे तुमचं निकोबार. अंदमान आणि निकोबारच्या मध्ये जो चॅनल आहे त्याला आपण म्हणतो 10 डिग्री चॅनल, आणि हा आयोगाचा सर्वात आवडता चॅनल आहे. म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळा करणारा चॅनल कुठला आहे तुमचा? 10 डिग्री चॅनल. हा एक इथं लक्षात ठेवायचा. त्यानंतर पुढं हे उत्तर अंदमान, मध्य अंदमान आणि दक्षिण अंदमान या तिन्ही अंदमानला मिळून म्हटलं जातं मोठे अंदमान, आणि हे खाली तुमचं ऑलरेडी छोटे अंदमान आहे. आणि मग या मोठे अंदमान आणि छोटे अंदमान यांच्यामध्ये जो चॅनल आहे त्या चॅनलला म्हटलं जातं 11 डिग्री चॅनल, किंवा याचं दुसरं नाव आहे डंकनची बोळ. त्यामुळे हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. आता याच्यावरती 4 जे पीवायक्यू आपण बघितले ते 4ही पीवायक्यू असे होते. कुठेतरी विचारलं होतं की मालदीव मिनिकॉय पासून किंवा मिनिकॉयच्या दक्षिणेला कुठला देश आहे असा प्रश्न होता. 8 डिग्री विचारले, 9 डिग्री विचारले, 10 डिग्री विचारले, 11 डिग्री विचारले, इथपर्यंत आलेलो. इथून तुम्हाला सगळी पीवायक्यू सुटतील. आता प्रेडिक्शन बघायचं. प्रेडिक्शनची गोष्ट आपण बघितली तर प्रेडिक्शन मध्ये माझं पहिलं प्रेडिक्शन आहे की ही जी अंदमान निकोबार बेटांची रांग आहे, ही अंदमान निकोबार बेटांची रांग इथं जे दख्खनचं पठार तयार होत होतं त्याच वेळेला जलमग्न पर्वतरांग आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाली असं मानलं जातं. इकडं तुमचा म्यानमार नावाचा देश आहे, आणि म्यानमारमध्ये इथं आराकान योमा, काय लक्षात ठेवा, आराकान योमा किंवा त्यालाच राखीन योमा असं सुद्धा म्हटलं जातं. आराकान योमा नावाची एक पर्वतरांग तुमच्या म्यानमारमध्ये आहे, आणि म्यानमारची पर्वतरांग इथं बंगालच्या उपसागरामध्ये पाण्याच्या अंडर गेली. ही जी जलमग्न पर्वतरांग आहे याची काही टोकं बाहेर आली, आणि ती बाहेर आलेली टोकं म्हणजे तुमची अंदमान निकोबार बेट आहेत. त्यामुळे याच्यावरचं पुढचं प्रेडिक्शन असं असणार आहे की अंदमान निकोबार बेट ही म्यानमार मधल्या कोणत्या पर्वतरांगांचा विस्तार आहे, तर त्याचं उत्तर येणार आहे तुमचं आराकान योमा या पर्वतरांगांचा विस्तार. दुसरी गोष्ट, मागच्या 2 वर्षापूर्वी बॅरन नावाचा जो ज्वालामुखी आहे भारतातला त्याचा उद्रेक झाला होता. बॅरन हा भारतातला एकमेव ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे, आणि हा ऍक्टिव्ह व्होल्कॅनो इथं तुमचा मला वाटतं बॅरन हा मध्य अंदमानच्या जवळ आहे. इथं तुमचा बॅरन बेट आहे, बॅरन व्होल्कॅनो, हा बॅरन व्होल्कॅनो तुमचा मध्य अंदमानवर आहे. हे माझं दुसरं प्रेडिक्शन असेल. त्यानंतर अंदमान निकोबार बेटांवरचं सर्वात उंच शिखर जे आहे त्याला आपण सॅडल पीक म्हणतो. हे सॅडल पीक तुमचं उत्तर अंदमानवरती येतं. हे सॅडल पीक जे आहे ना
हे तुमचं उत्तर अंदमानवरती आहे, हे एक लक्षात ठेवा. बॅरन बेट ऍक्टिव्ह ज्वालामुखी भारतातला एकमेव, तो मध्य अंदमानवर आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, अंदमान निकोबार या बेटांची राजधानी जी आहे ती आहे तुमची पोर्ट ब्लेअर, पण तिचं नवीन नाव केलंय श्रीविजयापुरम, आणि ती आहे तुमची दक्षिण अंदमानवरती. श्रीविजयापुरम आपण जर घेतलं तर ते येतं तुमचं दक्षिण अंदमानवरती. हे तुमचं पुढचं प्रिडिक्शन असणार आहे, हे इथं लक्षात घेऊ शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं निकोबार बेटांवरती माउंट धुलियर हे तुमचं साधारणतः सर्वोच्च पीक आहे. पण टोटल घेतलं अंदमान निकोबार मधलं तर श्रीविजयापुरम आहे, हे आपण बघू शकतो. जर इथंच तुम्हाला पॉप्युलेशनच्या अँगलला एखादा प्रश्न विचारला तर अंदमान निकोबार बेटावरती जी प्रसिद्ध तुमची आदिवासी जमात आहे त्या आदिवासी जमातीचं नाव आहे जारवा नावाची आदिवासी जमात. त्यामुळे ते पण फॅक्ट आपण इथं प्रेडिक्शन म्हणून घेऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर भारताचं मेनलँडचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे 8 डिग्री 4 उत्तर असणारं तुमचं कन्याकुमारी, जे की तमिळनाडूमध्ये येतं. पण टोटल भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक बघितलं तर इथं तुमचं ग्रेट निकोबार बेटावरचं इंदिरा पॉइंट किंवा त्यालाच आपण म्हणतो पिग्मेलियन पॉइंट. हा जो पिग्मेलियन पॉइंट आहे, हा पिग्मेलियन पॉइंट 6 डिग्री 45 उत्तर इथे येतो, आणि हे भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे. त्यामुळे वन लाईनर उद्या कंबाईनला असा प्रश्न विचारला तरी वेगळं वाटतं कामा नये. हा प्रश्न आपल्या PYQ ला बेस धरून आपण कंटेंटवरनं प्रेडिक्ट करू शकतो, असा एक साधारणतः प्रश्न आहे, हे एक लक्षात ठेवा. मालदीव राज्यसेवेच्या दृष्टीने खूप सारा चर्चेत असतो. मालदीवमध्ये मुस्लिम बहुल लोकसंख्या भरपूर आहे. इव्हन लक्षद्वीपमध्ये सुद्धा मुस्लिम बहुल लोकसंख्या भरपूर आहे. या दोन्ही ठिकाणी पॉलिटिक्स अँगलनं बघितलं तर लक्षद्वीपला लोकसभेचं एक सीट आहे आणि अंदमान निकोबारला लक्षद्वीपचं सीट आहे, तर ते पण आपण त्या अँगलनं लक्षात ठेवू शकतो. भारतीय बेटांमध्ये हा जो प्रश्न आहे तो आपल्याला कव्हर होतो. आणि मग हा कंटेंट बघितल्यावरती आपल्याला पुन्हा एकदा जे PYQ आपण बघितले ते सुटतात का एकदा बघा. मालदीव बेट खालीपैकी कोणत्या बेटांच्या दक्षिणेस आहेत मला सांगा. मालदीव बेट कुठल्या बेटांच्या दक्षिणेस आहेत? अंदमान निकोबारच्या साईडला नाहीये, श्रीलंका नाही, न्यूमोर नाही. उत्तर काय येणार आहे तुमचं? लक्षद्वीप, हे एक लक्षात ठेवा. आता अजून एक कंटेंटचं प्रेडिक्शन मला इथं सांगायचं राहिलं. इथं जो म्यानमार आहे, म्यानमार आणि अंदमान यांच्यामध्ये मी जर घेतलं तर म्यानमार आणि अंदमानच्या मध्ये अजून एक चॅनल आहे, आणि हा तुम्हाला प्रेडिक्शन मध्ये येऊ शकतो. हा चॅनल आहे, याचं नाव आहे कोको चॅनल. बघा आता हे 4 विचारलेत, 8 डिग्री 9 डिग्री 10 डिग्री डंकनची बोट. तर म्यानमार आणि अंदमानच्या मध्ये आहे तो कोको चॅनल, आणि निकोबार आणि याच्या खाली इंडोनेशिया आहे, इथं येतो तुमचा ग्रँड चॅनल. त्यामुळे हे 2 उद्या जोड्या लावामध्ये किंवा वन लाईनरला प्रेडिक्शनला असू शकतात. क्लिअर आहे सगळ्यांना? सो बघूयात आता परत एकदा PYQ बघत असताना हा PYQ सुटतं, याचं उत्तर सिंपल पद्धतीने आपल्याला आलेलं आहे. याच्यावरचा प्रश्न सिंपल सोडा बरं. आता 10 डिग्री सगळ्यात सोपं आहे. काय 10 डिग्री म्हणजे तुमचं अंदमान आणि निकोबार पासून विलग करते, त्यामुळे अला 3 आहे. 8 डिग्री काय तुमचं मालदीव आणि मिनिकॉय, मालदीव आणि मिनिकॉय 4 नंबर लागलं. 9 डिग्री काय तुमचं मिनिकॉय टू लक्षद्वीप हे लागलं, आणि डंकनचे मूळ काय तुमचं लहान अंदमान हे मोठ्या अंदमानापासून वेगळं करतं. बघा बरं, एका छोट्या टॉपिकवरून तो कंटेंट आपल्याला व्यवस्थित बघता आला. पुढे घेतला आपण तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेट विभक्त झालीत. कशामुळे झालेत? लक्षद्वीप आणि मिनिकॉय याचं उत्तर काढलं तुम्ही तर त्याचं उत्तर तुम्हाला भेटतं 9 डिग्री चॅनल. सोपा आहे का नाही प्रश्न? त्याच एका कंटेंट बंद बघितला. आणि त्यानंतर पहिला प्रश्न होता क्लर्कचा, तो की 10 डिग्री चॅनल कोणत्या बेटांच्या दरम्यान आहे? 10 डिग्री कुठे आहे तुमचं? अंदमान आणि निकोबार याच्या दरम्यान आहे. त्यामुळं बरं, त्यात पण त्यांनी आता अंदमान निकोबार असं नाही देता तुम्हाला काय केलंय, नेमकं कुठलं आहे तुमचं तर ते लक्षात घ्यायचंय तुम्हाला. अंदमान आणि निकोबारच्या मध्ये 10 डिग्री चॅनल घेतलं. मग पर्टिक्युलरली कुठलं? उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान आणि छोटे अंदमान. म्हणजे इथं छोटे अंदमान येते तुमचं, त्यामुळे पहिलं तुमचं छोटं अंदमान असलं पाहिजे, आणि त्यानंतर तुम्हाला मग इथं कार निकोबार घेता येते. क्लिअर आहे सगळ्यांना? सो या पद्धतीनं तुमची उत्तरं निघतात. PYQ टू कंटेंट टू प्रेडिक्शन ही जी आपली सिरीज आहे अशाच पद्धतीने चालू राहील. पहिल्यांदा आपण भूगोलाच्या दृष्टीने हा सगळा कंटेंट बघतोय, आणि त्यानंतर बाकीच्या विषयांसुद्धा हे सुरू करणार आहे. लक्षात घ्या, PYQ हा तुमच्या अभ्यासाचा बेस असला पाहिजे, कारण त्याच्यावरतीच आयोग पुढच्या प्रश्नपत्रिकांची इमारत बांधत असते. त्यामुळे जितका तुमचा सिलेबस पक्का असला पाहिजे तितकेच PYQ पक्के असले पाहिजेत. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत छानपैकी अभ्यास करा आणि फॉलो करा ध्यास प्रबोधिनीला, आणि लाईक करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.